The next point is formation of fruits and seeds. The main goal of reproduction or main purpose of reproduction is to create offsprings, babies or clone for the next generation. And there are three methods of plant reproduction. It is vegetative propagation, micropropagation and by making seeds. And today we are focusing on seeds. It is the structure of typical ovule. Generally outer structure of ovule it is known as tegments. And during development, fertilized ovule transform tegments into the seed coat. Sometimes there are two layers are there. Outer seed layer it is known as testa and inner layer it is known as tegmen. Generally tegmen it is thinner than testa. बघा लक्ष द्या, इंटुगमेंट जे असतात हे नंतर कशामध्ये कन्वर्ट होतात, सीड कोटमध्ये कन्वर्ट होतात. कधी कधी सीडमध्ये दोन लेअर असतात. आउटर लेअर जो असतो त्याला टेस्टा म्हणायचं आणि इनर जो आहे त्याला टेगमेन म्हणायचं. नेक्स्ट पॉईंट आहे पेरिस्पर्म. न्यूक्लियस इन द ओव्यूल समटाइम परसिस्ट इन सम जनिरा लाईक ब्लॅक पेपर अँड बीट ॲज अ थिन पेपरी लेअर. इट इज नोन ॲज पेरिस्पर्म. कधी कधी न्यूक्लियस आहे असाच अटॅच राहतो आणि त्याचं कन्वर्जन नंतर थिन पेपरी लेअरमध्ये होतं, त्याला आपण पेरिस्पर्म म्हणायचं. इथे ब्लॅक पेपर दिसतात बघा, या ब्लॅक पेपरमध्ये आउटर लेअर जी असते ती पेपरी असते. जर तुम्ही हातामध्ये ब्लॅक पेपर घेऊन रब केला तर पेपरी लेअर वेगळी होते आणि ही पेपरी लेअर म्हणजे पेरिस्पर्म. इन सम सीड द फूड रिझर्व इन एंडोस्पर्म आर पार्शली यूज्ड अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. बघा समटाईम काय होतं तर सीड जे आहे ड्युरिंग सीड डेव्हलपमेंटमध्ये फूड जे आहे एंडोस्पर्ममध्ये हे पार्शली यूज केलं जातं, पूर्ण यूज केलं जात नाही, पार्शली यूज केलं जातं. इन अ सर्च सीड्स एंडोस्पर्म इज रिमेन्स कॉन्स्पिच्युअस अँड फिल्ड अ ग्रेटर पार्ट ऑफ द सीड. दस द रिझल्ट इज अल्ब्युमिनस सीड ऑर एंडोस्पर्मिक सीड. ठीक आहे, ज्यावेळेला पार्शली यूज केलं जातं एंडोस्पर्म त्यावेळेला सीड कशी राहते, मोठी राहते आणि ही सीड कशी असते, अल्ब्युमिनस असते किंवा एंडोस्पर्मिक असते. एक्झाम्पल कोकोनट, मेज यांच्या सीड्स बघा कशा असतात, अल्ब्युमिनस असतात, मोठ्या असतात. नेक्स्ट, इन अ सम सीड एम्ब्रियो ॲब्सॉर्ब फूड रिझर्व फ्रॉम द एंडोस्पर्म कम्प्लिटली ड्युरिंग द डेव्हलपमेंटल स्टेज. द एंडोस्पर्म डिसअपियर इन अ मॅच्युअर सीड. रिझल्ट इज नॉन एंडोस्पर्मिक ऑर एक्झाल्ब्युमिनस सीड्स. ठीक आहे, इथे काय होतं, फूड मटेरियल जे आहे एंडोस्पर्ममधलं हे कम्प्लिटली वापरलं जातं, यूज केलं जातं आणि त्याच्यामुळे ह्या सीड्स ज्या असतात ह्या कशा असतात, नॉन एंडोस्पर्मिक असतात. एक्झाम्पल पीज, बीन्स ज्या आहेत त्या छोट्या छोट्या सीड्स आहेत आणि ह्या सीड कशा आहेत, नॉन एंडोस्पर्मिक आहेत. दोन सीडमधला फरक कळाला, एंडोस्पर्मिक सीड अँड नॉन एंडोस्पर्मिक सीड. नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये फूड मटेरियल कम्प्लिटली वापरलं जातो, एंडोस्पर्म कम्प्लिटली वापरला जातो आणि एंडोस्पर्मिक सीडमध्ये जो काही एंडोस्पर्म जो आहे हा पार्शली वापरला जातो ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो आणि परिणामी ज्या एंडोस्पर्मिक सीड ज्या आहेत ह्या मोठ्या असतात आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड छोट्या असतात. आता बघा नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये काय काय होतं. The cotyledons in some non-endospermic seeds act as a food storage and the other they are first photosynthetic organ. Micropyle consists small pore in seed coat to allow entry of water and oxygen during soaking. Non-endospermic seeds जे आहेत यांच्यामध्ये फूड स्टोअर केलं जातं ॲज वेल ॲज दे आर परफॉर्मिंग इन अ पार्ट ऑफ फोटोसिंथेसिस. मायक्रोफाईल जे आहे त्याच्यामध्ये स्मॉल पोअर असतो आणि हा काय करतो तर अलाव करतो एंट्री वॉटर आणि ऑक्सिजनसाठी ड्युरिंग सोकिंग. जर्मिनेशनमध्ये थोडक्यात मदत करतो. फ्रूट डेव्हलपमेंट by hormone produced by developing seed as mentioned earlier. After fertilization, zygote is formed and the ovary begins to differentiate it into fruit and ovary wall, develop into pericarp. Pericarp is basically three layers which get differentiated in fleshy fruit like mango and coconut etc. बघा, after fertilization, zygote is formed and ovary begins to differentiate it into fruit and ovary. Development into the pericarp. Pericarp is basically three-layered structure and it is differentiated into the fleshy fruit like mango and coconut.
आणि ते 3 लेअर कोणते कोणते आहेत बघा. पेरिकार्पचे 3 लेअर आहेत, एंडोकार्प, मेसोकार्प अँड एक्झोकार्प. सगळ्यात आउटर जो आहे त्याला म्हणायचं एक्झोकार्प, मध्ये आहे त्याला मेसोकार्प आणि आतमध्ये सीडला बरोबर अटॅच जो असतो तो असतो एंडोकार्प. बघा सिग्निफिकंट ऑफ फ्रूट अँड सीड फॉर्मेशन. फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपमेंट ऑफ सीड. फ्रूट काय करतो, सीडला नरिशमेंट प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट, फ्रूट्स प्रोटेक्ट द सीड्स. आणखी एक इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे फ्रूटचं, तर ते सीडला प्रोटेक्ट करतात. सीड रिझर्व इम्पॉर्टंट प्रोपागेट युनिट ऑफ द प्लांट. ठीक आहे, सीड हे काय आहे, इम्पॉर्टंट युनिट आहे प्लांट प्रोपागेशनचं, रिप्रोडक्शनचं. सीड्स अँड फ्रूट्स डेव्हलप स्पेशल डिव्हायसेस फॉर देअर डिस्पर्सल अँड दस हेल्प इन डिस्पर्शन ऑफ द स्पेसीस. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी ज्या सीड्स विखुरल्या जातात यासाठी काही वेळेला स्पेसिफिक डिव्हाइस डेव्हलप केलं जातं आणि हे कुणा थ्रू केलं जातं, फ्रूट आणि सीड्स थ्रू. अँड द लास्ट वन इम्पॉर्टंट पॉईंट इज मेनी सीड्स आर और मेनी फ्रूट्स आर इडिबल. खाऊ शकतो आपण. डॉर्मन्सी. डॉर्मन्सी इज अ पिरियड ऑफ द ऑर्गॅनिझम life cycle when growth, development and physical activity are temporarily stopped. This minimize metabolic activity and therefore help an organism to conserve food energy during adverse environmental condition. Dormancy is a state in which the plant is alive but not actively growing. ठीक आहे, डॉर्मन्सीमध्ये ग्रोथ जी असते ते फ्रीज केली जाते, पण तो ऑर्गॅनिझम किंवा प्लांट जे असतो तो कसा असतो, अलाइव्ह असतो. लाईफ सायकल जे आहे याच्यामधली ही इम्पॉर्टंट स्टेज आहे काही ऑर्गॅनिझममधली किंवा काही प्लांट्समधली. ठीक आहे. सो डॉर्मिनन्सी इज अ स्टेट इन विच द प्लांट्स आर अलाइव्ह बट ॲक्टिव्हली नॉट ग्रोईंग. स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल adaptive mechanism for survival is called dormancy. Mature and visible seeds are not germinated even in the presence of favorable condition and they are dispersed at the different spaces during dormancy. Seeds germinate only after completion their dormancy period. कधी कधी काय होतं बघा, डॉर्मिनन्सी पिरियड जो असतो या पिरियडमध्ये सीड्स काय होत नाही तर जर्मिनेट होत नाही, फेवरेबल कंडिशन जरी मिळाली तरी. जोपर्यंत त्यांचं डिस्पर्शन होत नाही तोपर्यंत ते काय होत नाहीत तर जर्मिनेट होत नाहीत. इथं तुम्हाला पिरियड दाखवला आहे. या पिरियडमध्ये काय काय होतं आहे बघा. पहिल्या थिंकमध्ये पॉलिनेशन होतं, नंतर सीड मॅच्युअर होते, नंतर जर्मिनेशन पिरियड आहे, नंतर मॅच्युरेशन पिरियड आहे प्लांटचा. तर याच्याबरोबरमध्ये सीड मॅच्युरेशन आणि जर्मिनेशनमध्ये हा जो पिरियड आहे त्याला सीड डॉर्मिनन्सी म्हणतात. आणि ह्या सीड डॉर्मिनन्सी पिरियडमध्ये सीड काय होत नाही तर जर्मिनेट होत नाही. सीड डॉर्मिनन्सी पिरियड जेव्हा संपेल आणि फेवरेबल कंडिशन जेव्हा त्यांना मिळेल त्यावेळेला ते जर्मिनेट होतात. ठीक आहे. परत डॉर्मिनन्सी बघा. डॉर्मिनन्सी इज अ पिरियड ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेअर फिजिकल ॲक्टिव्हिटी आर टेम्पररी स्टॉप्ड. इन दिस पिरियड that particular organism or plant minimize their metabolic activity and therefore it help an organism to conserve energy. Okay, or you can say dormancy is a state in which plant or animal are alive but they are not actively growing. ठीक है, thank you.